मित्रो, बैलगाडी क्षेत्रातील एक सुट्टी मेकर म्हणून जो म्हणला जातो एक नामांकित उगवता सितारा आदित्य दादा गोपाळ मित्रो, ह्याचा भाऊ आपल्याला अनिकेत दादा गोपाळ आपल्याला कायम बैलजोडी पळवताना असतो पाहायला मिळतो. तो त्याचा एक सपोर्ट म्हणून आपल्याला पाहायला मिळतो तो हा आदित्य गोपाळ. तर नक्कीच पाहूया आदित्य गोपाळची आज काय खासियत आहे. आदित्य दादा नमस्कार. नमस्कार दादा, तुझं वय किती सांगशील काय? माझं आता 18 चालू आहे. 18 चालू आहे. काय करतोस? 12वीला. 12वीला असून आज कॉलेज नाही, सुट्टी. रेस असले की सुट्टी असतात. बघा मित्र, बैलगाडी क्षेत्र म्हणलं की सर्व ताण भूक हरपून मित्र सर्व गोष्टी विसरून आपल्याला ह्या क्षेत्रामध्ये आवड निर्माण झाली. दादा, तुझ्या दावणीला बैल किती आहेत? माझ्या दावणीला आता 2 आहेत. ओके. आपला शंभू नवीन खरेदी. ओके. शंभू आणि वजीर मित्र आपल्याला पाहायला मिळतं की त्याच्या दावणीला असतो. दादा, बैलगाडी चिखल नांगरणी स्पर्धेमध्ये तू कधीपासून उतरला सांगशील काय? माझ्याकडे 2 वर्षापूर्वी वजीर घेतला. ओके. वजीर पालायचा. ओके. त्यापासून मला नाद लागला. ओके. घरचे काय बोलतात त्या नादासाठी सांगशील काय? घरचे काय नंबरात बसो किंवा नको बसू दे, पण कसं नंबरात बसले तर खूप आनंद होतो. ओके. पण माझा नाद आहे म्हणून घरचे कसे सपोर्ट पण करतात. ओके. तू सांग मला, मैदानाला आल्यावरती खर्च थोडक्यात किती असतो तो सांगशील काय? खर्च म्हणजे आपला असतो 3-4 हजार पर्यंत जातो. ओके. म्हणजे प्रत्येक मैदानाचा खर्च. प्रत्येक मैदानात. म्हणजे जोडी गुलालात बसो किंवा नाही बसो, तू सुट्टी करतोस बैलांची, बरोबर? तुझा आवडता बैल सुट्टी करण्यासाठी कोणता बैल आहे? आवडते म्हणजे मला नाद लागला बारक्याला. पहिला बैल सोडला बारक्याला. ओके. त्याच्यानंतर माझा घरचा बैल वजीर. ओके. त्याच्यानंतर आपला जादू बिंजोडचा बादशाह जादू. तुझी सुट्टी करताना काय प्रॉब्लेम असतात किंवा कसं वाटतं थोडक्यात सांग ना. जादूला म्हणजे त्याला मी कसा आवडतो आता त्यालाच माहिती आहे, कारण माझ्याशिवाय तो उभा राहायचंच नाही. ओके. म्हणजे जादू बैल आपण जेव्हा खरेदी केला मुंबईतून, बरोबर, तेव्हापासून सुट्टी करायला तूच आहेस काय की अगोदर कोणी केली सुट्टी त्याची? नाही, मीच आहे आल्यापासून. म्हणजे जादूला आपल्या दावणीला आणल्यापासून सुट्टी तूच करतोस. ओके. जादूची सुट्टी आता आपण चिखल नांगरणी स्पर्धेसाठी आपण तुझी सुट्टी बघतोच. ओके. एक मार्गीला किंवा बैलगाड्या असते त्यावेळी शर्यत, त्यावेळीची सुट्टीत आणि आताच्या सुट्टीत काय फरक सांगशील थोडक्यात? त्याचं कसं आहे, एकदम मायेने हात फिरवला की गपरातो, कारण माझ्याशिवाय तो उभाच नाही राहत. ओके. तर मी त्याला बोललो ना गपरा. ओके. म्हणजे एक प्रेम आहे तुझं जादूवरती आणि जादूचं तुझ्यावरती प्रेम आहे, बरोबर? आणि त्याच्या जोडीला पळण्यासाठी कोण आहे आज? जादू बादल. हा बादल पण दोन्ही पण घरचेच बैल आहेत काय? ओके. म्हणजे जादूचं आता वय किती आहे? 3 वर्ष आहे. म्हणजे दाताला चौसा. आणि आपला आता घरी वजीर आहे, बरोबर? वजीरचं वय किती आहे सांगशील काय? तो पण 64 आहे. आज आलाय मैदानात? नाही आला. त्याच्या लावणीचा शंभू. आणि हा कोण आहे आज पळणार? हा पांडू बैलाबद्दल काय सांगशील थोडक्यात? झेंड्याला 1 नंबर आहे. ओके. काय तिथे काशीमध्ये लाटचा झेंडा बघून एकदम पद्धतशीर टर्न मारून घेऊन, म्हणजे झेंडा बघून झेंडा किंग ज्याला म्हणता येईल, बरोबर? आणि आजपर्यंत तुमचे गुलाल किती झालेत? म्हणजे आता तू बैलगाडी क्षेत्रामध्ये तुम्ही वावरताय, बरोबर? मला वाटतं 2 ते 3 वर्ष जास्त झाली असतील. तर तुमचे गुलाल किती झाले थोडक्यात माहिती आहेत काय? पहिल्याच म्हणजे गेल्या वर्षी जेव्हा वजीर नवीन होता. ओके. ओके. 3 गुलाल केले. ओके. आणि गेल्या वर्षी आम्ही 12 गुलाल केले वजीर आणि बारक्यावर. ओके. आणि या वर्षी वजीरला पायरा म्हणजे कोण नाही कोण मागतात बैल पायरा. ओके. तसेच आम्ही 5 गुलाल केले वजीरवर. म्हणजे ह्या वर्षी सुद्धा 5 गुलाल केलेत. थोडक्यात मला सांग की तुझ्या आठवणीतील 3 वर्ष तुम्ही गुलाल मैदान खेळताय, बरोबर? मग एक आठवणीतील वेगळं मैदान कोणतं झालं होतं की त्या मैदानात काहीतरी वेगळं म्हणजे झालं होतं की बैल जोडी पळाली याची जबरदस्त वेगळं काय निर्माण? त्या मैदानामध्ये पहिलंच मैदान म्हणजे वजीरचं. ओके. घरचंच पहिलंच मैदान म्हणजे वजीरला जेव्हा बाहेर काढला कोण मैदान असलकोंडात. ओके. सावट. ओके. त्यावेळी अपेक्षा होती काय की आपल्या बैलाला आज गुलाल लागेल वगैरे असं काय वाटलेलं काय? अपेक्षा म्हणजे पहिलंच मैदान त्याचं काय, आम्ही नाद म्हणजे आपला आनंदासाठी आपली सगळी पोरं म्हणून बैल घेऊन गेलो होतो. ओके. आणि बैल गुलालात बसला. मग त्यावेळी काय म्हणजे किती आनंद झाला होता? आनंद म्हणजे वाड्यातला पहिलाच बैल असा आहे की वजीर. माझ्या दावणीला येऊन पहिलाच गुलाल केलेला आहे. ओके. आजपर्यंत टोटल गुलाल किती झालेत सांगितलेस आठवणीतील? म्हणजे सगळे आता 3 वर्षातील टोटल तरी 25 झाले असेल. 25 गुलाल झालेत. आता 25 गुलाल झालेत. आता नवीन खरेदी वगैरे काय निर्णय आहे की नाही घ्यायचा काय कोणता बैल? म्हणजे आता त्याला आठवडा झाला नवीन खरेदी करून. थोडक्यात त्याची आपल्याला कोणती जात आहे ती सांगशील काय? धनगरी गावठी. धनगरी प्युअर गावठी मध्ये मोडतोय. त्या बैलाची काय खासियत आहे?
म्हणजे त्या बैलाला काय बघून तुम्ही खरेदी केला होता? बघून म्हणजे फिटनेसला फुल आहे, ओके अजून त्याला पल आहे, म्हणजे पहिलंच ओके. बैलाचं काय खाद्यासाठी काय बैलाला लावता? पत्रे पेंड आणि आपला पत्रे पेंड, हा गव्हाचा आटा. बैलाला शंभूला हा बैल नवीन खरेदी मित्र शंभू आहे. शंभू आणि स्वतःच्या दावणीतील वजीर ह्या दोघांना तुम्ही अजूनपर्यंत झुपलंय काय केव्हा? नाही. मला वाटतं ह्याच्यात कोण कमी जास्त पडेल थोडक्यात? म्हणजे हा तसा वजीरहून जास्त पालणार आहे, ओके. कारण त्याला बघितला स्पीडचा बैल घालून बघितला, पण काय अजूनपर्यंत त्याचं काय शं- स्पीड पण भरपूर आहे, पण फक्त जरा फिरत नाही, ओके. गणित जुळत नाही. म्हणजे शंभूचं गणित मित्र जुळत नाही अजूनपर्यंत, कोणता बैल त्याला टिकत नाही. पण हा पांडू बैल त्याला का टिकतोय? काय काय खासियत आहे पांडू बैलाच्या? त्याच्या ताकदी एवढा हा बैल आहे, म्हणजे त्याला ताकदीवर होते आणि झेंड्याला मला वाटतं हा बैल त्याला ओढून घेतोय, बरोबर, म्हणूनसाठी तो बैल फिरतोय. कारण की त्याच्या आपण व्हिडिओ बघितल्या पहिले 2 मैदाना मित्र, तो हा शंभू बैल एक जबरदस्त वेगळं नियोजन झालं होतं आणि त्यावेळी हा खरेदी केला होता मित्र. ह्या बैलाची खासियत म्हणजे जोरात स्पीड आहे ह्या बैलाला, दिसायला खूप गरीब आहे, पण मैदानात उतरला चिखल नांगरणीला की जबरदस्त असा वेग लावतो. तर आदित्य दादा मला तुला विचारायचं आहे की शंभू आपल्याला चिखल नांगरणी स्पर्धेमध्ये पाहायला मिळतोय, बरोबर. तसेच आपल्याकडे आता छकड्याच्या स्पर्धा चालू होतील दिवाळीनंतर, कापणीनंतर, तर त्या मैदानात पाहायला मिळेल काय शंभू? नक्कीच भेटणार. कोणता बैल असेल गाड्यात काय सांगू शकता काय? सांगू शकत नाही, नवीन नियोजन चालू आहे, नवीन बैल घ्यायचा आहे. हो जबरदस्त मित्र. म्हणजे बघा वय वर्ष आणि 12वीला आहे मित्र आदित्य दादा, आणि एवढं मोठं नियोजन लावलंय आणि एवढ्या मोठ्या खरेदी करणं एवढ्या कमी वयात मित्र सोपं काम नसतं. हा एक नादच वेगळा मित्र. बघा शंभू बैल, तर हा शंभू बैल आणि शंभूच्या सोडीला पळणार आहे आज पांडू. शंभूचा कितवा गुलाल आहे? झालेत काय गुलाल? गुलाल तिसरं मैदान आहे. तिसरं मैदान आहे. म्हणजे सेकंदाला जातोय की मैदानातून वगैरे कसं काय? फिरत नाही, कट नाही होत, कट अजून होत नाही, कारण की वेगच तितकं आहे त्याला. कारण की आजचं मला वाटतं लांब पल्ल्याचं मैदान आहे, बरोबर. आणि हा बैल कसा ताकदीचा आहे, अजून मध्ये ताकदीचा बैल भेटलाय नाही. अच्छा, थोडक्यात सांग, आज मैदान बघितलंस काय? हो बघत. आजच्या मैदानाबद्दल काय सांगशील? आजचं मैदान तसं चांगलंच आहे, फक्त जरा रुंदीला पण आपले बैल कसे एकदम घासून झेंड्याला वगैरे जातात. ओके. म्हणजे बघा मला वाटतं हे आजचं कोकणातील सर्वात मोठं मैदान म्हणता येईल काय? सर्वात म्हणजे अजूनपर्यंत ह्या वर्षी ते मोठं आहे. ह्या वर्षामध्ये हे मैदान मोठं झालंय. टोटल मैदान आज किती झाले, आजपर्यंत किती झाली ह्या सीझनला 2024ला? ह्या बैलांचे नाही आपली टोटल सीझनला अंदाज? अंदाज 20 मैदानं झाली. त्या मैदानामध्ये थोडंफार हे मैदान थोडं मोठं वाटतंय, बरोबर. मला वाटतं किती सेकंदाला, तू सुट्टी मेकरच म्हटलं, तुला नक्कीच अंदाज असणार आहे की ही जोडी हे मैदान किती सेकंदात लॉक होईल असा अंदाज तुझा? तरी 17-18 17-18 सेकंदाला मित्र हे मैदान तुटणार असा आदूदादाचा अंदाज आहे. थोडक्यात मित्र आदूदादाच्या भावाला आपण विचारूया, तो जाकी आहे जबरदस्त. अनिकेत दादा नमस्कार. तू काय सांगशील आजच्या मैदानाबद्दल? मैदान चांगलं आहे. ओके. किती जोड्या आहेत आज तुझ्याकडं? एकच आहे. एकच स्वतःच्या घरची? काय प्लॅनिंग काय म्हणजे नक्कीच? काय नाही, व्यवस्थित जाऊन फक्त व्यवस्थित फिरू. बघा मित्र, एका छोट्या शेतकऱ्याची अपेक्षा बघा काय असते, आणि स्वतःची गावठी जोडी आहे, स्वतःच्या घरची आहे, आणि अपेक्षा बघा त्याची काय आहे की फक्त बैल जाऊन फिरून यावे तेवढी अपेक्षा आहे. खरोखर तुझं मन मोठं आहे अनिकेत दादा. अजूनपर्यंत तू किती जोड्या हाकवल्यास ह्या सीझनमध्ये? भरपूर हाकवल्यास. आणि गुलाल किती केलेस काय आठवतात काय? 10-15 गुलाल झाले. 10-15 गुलाल मित्र. ह्याचं आपण संगमेश्वर पट्ट्यात एकदा झालं होतं मैदान, त्या मैदानामध्ये थोडक्यात आपण अनिकेत दादाला ओळखलं होतं. तोच अनिकेत दादा, एक शंभू बैलाचा आणि वजीर बैलाचा मालक आहे. अनिकेत दादा तुझं वय काय आहे? आता 22 रनिंग. काय करतो आता सध्या? कामाला आहे. बघा मित्र, जॉब करून सुद्धा बैलगाडी क्षेत्र जोपासतोय. दादा बैलगाडी क्षेत्राबद्दल काय सांगशील थोडक्यात? अनिकेत दादा बैलगाडी क्षेत्राबद्दल थोडक्यात काय सांगशील? बैलगाडी क्षेत्र काय म्हणजे नाद आहे म्हणून करायचा, आणि मज्जा म्हणून कुठेतरी वेळ घालवा म्हणून असं जायचं. ओके. बघा मित्र, तसेच आपल्याला पाहायला मिळतात मित्र राजदादा कदम, एक जबरदस्त बैलगाडी क्षेत्रामधला नामांकित हिरा आणि छकडीचा ड्रायव्हर म्हणून ज्याला ओळखला जातो हा राजदादा. आजपर्यंत तुझ्या दावणीला किती बैल आहेत सांगशील काय? आता माझ्या एक वासरू आहे. माझा पहिला एक मोठा बैल होता सोन्या म्हणून. ओके. तो मी आपल्या मित्राला दिला इथं. ओके. सोन्या बैलाबद्दल काय सांगितलं असशील की सोन्या बैल तुझ्या दावणीला केव्हापासून आला, आणि खरेदी किंमत नको सांगू, पण खरेदी करण्यामागचं थोडक्यात कारण काय सांगशील काय? सोन्या मी आपल्या ह्याच्या
पुढे मैदानाला बघितला होता ओके. तेव्हा तो सरळ गेला नव्हता, बाहेरच गेला होता. अच्छा. तर मी बघितल्यानंतर मला सारखा समोर दिसायला लागला की बाबा हा बैल आपल्याला घ्यायला पाहिजे, काहीतरी नाव होईल. ओके. तर मी पांढऱ्याचा गुलाब आणि सोनू शेलार ओके. त्याला घेऊन त्या मार्केटकडे गेलो. हा. तर तो मला किती द्यायचा आहे. ओके. येताना त्याला पहिला विचारला किती द्यायचा आहे, तो मला 80,000 रुपये. अच्छा. माझ्याकडे पैसे नव्हते मेन म्हणजे. ओके. पण सगळे मित्र बरेचसे आहेत, त्यांनी सगळ्यांनी मिळून मला पैसे देऊन तुम्ही बैल आणला होता. ओके. तो जर काही कारणास्तव आता विकलाय. ओके. राजदादा मला विचारायचं आहे की सोन्या बैल आपल्या दावणीला किती वर्ष होता किंवा किती महिने होता सांगशील काय? सोन्या 1.5 वर्ष होता माझ्या दावणीला. ओके. सोन्याने किती गुलाल केले आपल्या दावणीला येऊन? सोन्याने चिखलाला मागच्या वर्षी 2-3 केला होते. ओके. नंतर आता पण केला मध्ये. ओके. सिद्धू वगैरे पळवायचा. ओके. आणि छकड्याला केलं नाही, छकड्याला मीच गाडी हाकवली त्याची. छकड्याला त्याची पळ कशी होती? बैल शहाणा पळायचा, कारण का बैल तयार असल्यामुळे जरा बैल थोडा येताना कमी पळायचा. ओके. पण जाताना एकटाच गाडी न्यायचा, त्याबरोबर पांडू बैल पळायचा आपला. अच्छा. बघा मित्र, आपण आता पांडू बैल सुद्धा बघितला सोबतच. तर तो बैल सोन्यासोबत पळायचा कायम. सोन्याचं खासियत काय होती, वेगळं पण काय होतं सोन्या बैलाच्यात? सोन्याचा काय विषय होता की सोन्या आपल्याला विषय होता की बैल जाताना एकटाच गाडी घेणार, फिरल्यावरती निम्मा महिन्यानंतर पुढं पांडू पळायचा. अच्छा. म्हणजे बघा मित्र, जसं की जाताना एक ड्रायव्हर आणि येताना एक ड्रायव्हर, तसं मित्र ही बैल जोडी पळत होती दादाची. सोन्या बैल जाताना घेऊन जात होता आणि येताना. सोन्या बैल आता आपल्या दावणीला नाही आहे बरोबर? तर थोडक्यात काय वाटतं तुला, कसं वाटतंय, थोडक्यात सांगशील काय? काय आता बैल नाही तर मला काही म्हणजे वाटतच राहत रात्रभर की बाबा आपला बैल आपल्याकडे नाही. ओके. रडायला पण येतं, पण काय माझी परिस्थिती जरा बिकट होती म्हणून. ओके. काहीतरी कंडिशन प्रॉब्लेम असल्यामुळे बैलाला मित्र काढावं लागलं सोन्याला. पण आता मला वाटतं नवीन बॅनर पडलाय की एक नवीन आपण गावठी किंवा क्रॉस जातीचं जनावर आपण खरेदी केलं काय? हो केलंय. ओके. कुठून आहे तो बैल घेतलेला? तो बैल इस्लामपुरात आणलाय. इस्लामपुरातून मित्र राजदादाने बैल खरेदी केला होता. बैलाची खरेदी किंमत विचारत नाही, पण दादा विचारायचं की बैलाबद्दल काय बघून बैल काय बघून घेतला होता तुम्ही आता? शर्यती बघून बैलाचा एक व्हिडिओ बघितला पळाला. ओके. तो पळ बघून तो बैल घेतलाय. ओके. काय प्रॉब्लेम नाही मित्र. तो पण बैल घेताना मला मित्राने सपोर्ट केला नाही म्हणून तो बैल घेतलाय, कारण मी घेऊ शकत नाही. ओके. म्हणजे मित्र थोडासा काहीतरी कंडिशन प्रॉब्लेम आले, त्याच्यामुळे राजदादा संकटात असून सुद्धा पुन्हा एकदा बैलगाडी क्षेत्रामध्ये उतरलाय. राजदादा आजपर्यंत आता आपण बैल घेऊन मला वाटतं किती दिवस झालेत? 5 ते 6 दिवस झालेत. पण आपला बैल आज पळायला भेटतोय काय चिखलनांगणीला की बैल छकड्याला पोहोचणार आहे? फक्त बैल छकडीसाठी पळणार आहे मित्र राजदादाचा. त्याच्या जोडीला कोणता बैल असेल काय सांगू शकता काय? त्याच्या बैला पांडू तरी किंवा जादू तरी. बघा मित्र, एक जबरदस्त वेगवान नियोजन दादाने लावलंय. या बिंजोडचा बादशाह, मुंबई किंग ज्याला म्हटलं जातं, तो हा कोकण पट्टा गाजवतोय आपल्या सिद्धूदाच्या दावणीतील जादू बैल. आणि तसेच हा पांडू. तर हा पळताना आपल्याला पाहायला मिळणार आहे राजदादाच्या बैलांसोबत. तर राजदादा, तुझ्या पुढील वाटचालीसाठी आणि तुझ्या पुढील लाईफसाठी माझ्या चॅनलकडून लाख लाख शुभेच्छा. धन्यवाद. तुम्हाला पण खूप खूप शुभेच्छा. ओके. मित्र, हे आपल्याला पाहायला मिळत आहेत पाडगाववाली गँग, पाडगाववाली टीम, जे या 4 बैलांच्या सोबत कायम खंबीर साथ असते. ते प्रत्येकाचे मित्र ज्याला म्हणावं लागेल. आणि मैदानात यायचं झालं तर मित्र जी सोबत असते ती ही सोबत आहे मित्र. आदूदादा म्हणा, एक व्हिडिओ मित्र आत्ताच व्हायरल झाला होता की सिद्धूदादाचा चाय विकताना एक जबरदस्त व्हिडिओ झाला होता. तो सिद्धूदादा, राजदादा, अनिकेत दादा, तसेच हे संपूर्ण त्यांची मित्रमंडळी आपल्याला पाहिलं. मित्र नक्कीच आपण थोडक्यात जाणून घेऊया. सॉरी आदूदादा, थोडक्यात सांग की मैदानामध्ये आल्यानंतर काय काय आपल्याला हे करावं लागतं, नियोजन लावावं लागतं? मेन म्हणजे पोरं आपल्याला पाहिजे सोबत. ओके. कारण पोरांशिवाय काय पुढची काय होऊ शकत नाही. ओके. बैल सोडायला म्हणा, जोकाड उतरायला म्हणा, बैलाला पाणी करायला म्हणा. ओके. म्हणजे थोडक्यात मित्र जे सांगावं लागेल की एक साथ लागते मित्रांची. तसेच जाणून घेऊया सिद्धूदादाकडून. सिद्धूदादा, तू मला सांग की जोडी हाकवतोस बरोबर? जोडी हाकवताना प्रत्येक मालक जोडीचा नवीन नवीन असतो बरोबर? तर तू काय सांगशील की प्रत्येक मालकाच्या जोडीबद्दल काय सांगशील? प्रत्येक जोडी ही आपली म्हणून पळवतो मी. ओके. असे भेदभाव करत नाही, माझी जोडी म्हणून तुम्ही पळवतो. ओके. दादा, जोडी पळवताना काय काय कंडिशन असतात किंवा काय काय प्रॉब्लेम येतात सांगशील काय? बाकी काय नाही, झेंड्याचं मैदान असल्यावर फक्त झेंडा सांभाळावा लागतो. ओके. बाकी काय नाही, जर रेलिंग असलं तर बिनधास्त बैल पळवू शकतो. ओके. म्हणजे बघा मित्र की सिद्धूदादा सांगतोय की झेंड्याचं मैदान असेल तर थोडंफार काळजी घ्यावी लागते बैल झेंडा मारताना. तसेच आपण आत्ताच पाहिलं की राजदादा, तू काय सांगशील मैदानाबद्दल किंवा जोडींबद्दल, म्हणजे आपल्या टीम बद्दल? आपली पोरं कायम सोबत असतात. ओके. प्रत्येक मैदानात. आणि पोरांशिवाय मैदानच नाही. ओके. मेन म्हणजे ही पोरं छकड्याला पण असतात, चिखलाला पण असतात. मग काय काय जण कामाला असतात, काय हा एक कामाला असतो. ओके. त्यामुळे जरा अडचणी आल्या तर मैदानाला जात नाही, तर कायम मैदानाला पोरं आपली सगळी असतात सोबतच. ओके. अनिकेत दादा, मला विचारायचं तुला की मैदानामध्ये आल्यानंतर खर्च कितीचा होतो किंवा खर्च कितपत करावा लागतोय सांगशील? 4-5 हजार रुपये खर्च होतो. बघा मित्र की एक स्वतः मालक मैदानाचा खर्च 4-5 हजार. प्रत्येक मैदानाचा
प्रत्येक मैदानाचा मित्र खर्च सांगतोय अनिकेत दादा की 4 ते 5,000 रुपये प्रत्येक मैदानाचा खर्च असतो. तसेच आपण थोडक्यात दादाकडून जाणून घेऊया. दादा तुझं नाव काय? तुषार. दादा तू काय सांगशील बैलांबद्दल थोडक्यात की बैलांची काळजी कशा प्रकारे घ्यावी लागते? ओके बघा मित्र, व्हिडिओमध्ये सध्या दादा नवीन आहे त्याच्यामुळे थोडंसं आपण ऍडजस्ट करून घेऊया. दादा तुम्ही काय सांगाल की नाव काय तुमचं? कुणाल खेडेकर. कुणाल दादा खेडेकर, पाडगाववालेच तुम्ही पण बरोबर. दादा तू काय सांगशील बैलांबद्दल? म्हणजे बैल आल्यावर असे सावळी वगैरे जागा वगैरे व्यवस्थित बघितली पाहिजे. बघा मित्र, टर्निंग पॉइंट आहे की मैदानामध्ये आल्यावरती आपल्याला ऊन लागलं तरी चालेल पण आपल्या जनावरांना ऊन लागता का म्हणा, हे एक दादाचं जबरदस्त उत्तर होतं. अजून काय थोडक्यात सांगशील? आणि म्हणजे त्यांना पाणी वगैरे वेळेवर केलं पाहिजे. ओके, तसेच आपण दादाकडून जाणून दादा नाव काय तुमचं? मयुरेश सालवी. मयुरेश दादा साळवी. दादा गाव पाडगावच काय? देवरुख कुंभारवाडी. देवरुख कुंभारवाडी. बघा मित्र, हे सर्व पाडगावची टीम आपल्याला पाहायला मिळते आणि एक वेगळं नियोजन आपल्याला पाहायला मिळतं ते देवरुख कुंभारवाडीतून. दादा तुला मला विचारायचं आहे की आपण बैल मैदानाला घेऊन येतो बरोबर, तर त्याच्या अगोदर बैलांना जेव्हा आपल्या दावणीला बैल असतात त्याची रात्रीपासूनची काय हे असतात प्रयत्न असतात ते सांगशील काय? मला तर माहिती नाही, मला सिद्धूने इथे आणलं या क्षेत्रामध्ये. ओके. मी माझी स्वतःची गाडी आहे. ओके. जादू आणि बादलला आम्ही घेऊन आलो. कायम ड्रायव्हरची भूमिका. ड्रायव्हर. दादा तुला विचारायचं आहे, गाडी चालवतोस बरोबर, आपल्याला गाडीमध्ये बैल भरल्यानंतर किती काळजी असते थोडक्यात सांगशील काय? टर्निंगला वगैरे स्लो गाडी चालवली पाहिजे. ओके. ब्रेक वगैरे. ओके, म्हणजे हजारोचं आपण ओझं घेऊन जात असतो आपल्या गाडीतून आणि आपल्या एकट्याच्या हातात असतं बरोबर का नाही? तेवढा आपल्याला विश्वास एक ठेवलेला असतो मालकाने की आपल्याला ती गाडी बोलली असते बरोबर का नाही? ओके दादा, तुझ्या पण वाटचालीसाठी पुढील लाख लाख शुभेच्छा. दादा तुमचं नाव कसं? संदेश गेले. संदेश गेलीये. गाव? देवरुख गेलेवाडी. देवरुख गेलियेवाडी मधून आहेत. दादा तुम्ही काय सांगाल बैलगाडी क्षेत्राबद्दल? बैलगाडी क्षेत्रामध्ये पहिल्यांदाच उतरलोय. ओके. आणि सिद्धू दादाने मला बोलावलं म्हणून मी त्या आत्ता झाले. बघा मित्रो, सिद्धू दादाची खास क्रेज बघा काय आहे. एक जबरदस्त व्यक्तिमत्व म्हणता येईल त्याला. लांब पुरा टांग्याचा जाकी, मला वाटतं हा कोकणातील मित्रो पहिलाच एवढा उंच पुरा असा जाकी आहे. सिद्धू दादा तुझं शिक्षण किती झालंय? कॉलेजला आहे आता कॉलेज करतोस? कितवीला आहे? सेकंड इयर. सेकंड इयरला असून सुद्धा कॉलेजमध्ये काय ओरडत नाहीत काय? नाद आहे शेवटी ना. बघा मित्रो, दादाची बोली भाषा बघा कशा आहे, थोडकंच बोलतो पण पॉइंटर बोलतो. त्यानं परवामध्ये एक व्हिडिओ पण मित्रो व्हायरल झाले होते दादाची चाय विकताना. त्यावेळी पण आपण त्याला बरेचसे क्वेश्चन केले होते की चाय विकताना कसं वाटतंय. म्हणजे थोडक्यात एक क्रेज होते, एक वेगळं पण काहीतरी होतं, ते आपण दाखवण्याचा प्रयत्न केला होता. तर मित्रो, ही पाडगावकरांची टीम आपण पाहतोय पूर्ण. तर दादा तुमच्या सुद्धा पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा.